उच्च चर्चामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपण आलेलो आहोत बहुचर्चित असलेला कन्नड चाळीसगाव आउटरम घाटाजवळ. सध्या सोशल मीडियावर एक मोठ्या प्रमाणात मेसेज व्हायरल होत आहे आणि त्या मेसेजमध्ये असं लिहिण्यात येत आहे की कन्नड चाळीसगावचा आउटरम घाट आहे तो बंद करण्यात आलेला आहे. पण त्याची खरी पुष्टी करण्यासाठी, त्या सोशल मीडियाच्या फेक मेसेजची पुष्टी करण्यासाठी आम्ही स्वतः ग्राउंडवर आलेलो आहोत. आणि या ठिकाणी थेट ग्राउंडवर आम्ही जेव्हा आलो तर आम्हाला कळलं की तसं काहीही झालेलं नाही, तो मेसेज फेक आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि प्रवाशांनी कुठल्याही प्रकारची मनात शंका न बाळगता फक्त 4 चाकी वाहनांसाठीच हा कन्नड चाळीसगाव आउटरम घाट सुरू राहणार आहे. जसं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे मोठ्या वाहनांना, जड वाहतूक करणाऱ्या वाहनांना हा चाळीसगाव आउटरम घाट बंद करण्यात आलेला आहे, पण 4 चाकी वाहनांना सुरू ठेवण्यात आलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यामध्ये रुग्णवाहिका असेल, अग्निशामक दलाचं वाहन असेल किंवा सैनिकी दलांची वाहनं असतील, यांना या घाटातून जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. त्यांना परवानगी नाकारण्यात आलेली नाही. सध्या श्रेयवादाच्या गोंधळामध्ये कन्नड आउटरम घाट सध्या गाजत आहे. विविध पक्षाचे राजकीय पुढारी म्हणतात की ह्या आउटरम घाटाला मंजुरी आमच्यामुळे मिळालेली आहे आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने पुन्हा चर्चेत आला हा कन्नड चाळीसगावचा बहुप्रतीक्षित असलेला 2.5 वर्षापासून बंद असलेल्या चाळीसगाव घाटाची ही कहाणी आहे. या चाळीसगाव घाटाला एकूण आतापर्यंत 2700 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आणि 5.50 म्हणजे 5.5 किलोमीटरचा हा बोगदा टनेल या ठिकाणी होणार आहे. फक्त मंजुरी मिळालेली आहे, अद्यापर्यंत कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या घाटातून आताही वाहनांना परवानगी आहे, 4 चाकी वाहनं जात आहेत. त्याच्यामुळे सोशल मीडियाच्या या फेक मेसेजवर कुणीही विश्वास ठेवू नका.